नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आजच्या बातमी परतात एक नवीन वृत्त, एक नवीन मुलाखत. आज आपल्या सोबत आहेत भरीपचे आष्टी तालुका अध्यक्षपदी निवड झालेले ठकाराम उत्तम दुधावडे हे आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्या संग आपण बातचीत करूया. साहेब नमस्कार. जय भीम. जय भीम. जय भीम. तर आज देशामध्ये आता लोकशाहीच्या मार्गाने लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तर वेगवेगळे पक्ष हे आपले जाहीरनामे आता सिद्ध करणारच आहेत. तसं तुमचं जी भरीप आघाडी आहे यांच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार तुम्ही जाहीर केलेला आहे आणि त्याविषयी तुम्ही काय सविस्तर सांगणार? या देशामध्ये बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, या देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. आणि साहेबांनी या बीड लोकसभाचा उमेदवार विष्णू जाधव प्राध्यापक यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी असा बीड जिल्ह्याला उमेदवार दिला आहे की त्या बीड जिल्ह्याच्या उमेदवारांना साधं घर राहिलं नाही. मग बाळासाहेबांचे विचार हे उच्च विचार आहेत बाळासाहेबांचे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये जे उमेदवार देणार आहेत हे उमेदवार सर्व जाती धर्माला वंचित आघाडी म्हणून या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर हे न्याय देणार आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सुद्धा बाळासाहेब आंबेडकर न्याय देणार आहेत. म्हणून मी जो बाळासाहेबांचं माझं 1-2 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये साहेबाची माझी चर्चा झाली होती. मडी गावामध्ये बाळासाहेब आले होते, तालुका पाथर्डी, तिथं बाळासाहेबांची माझी चर्चा झाली होती. मग बाळासाहेबांचं मी नेतृत्व याच्यासाठी मान्य करत आहे की मी 15 ते 20 वर्षापासून माननीय गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थक होतो. आणि मी इमाने इतबार, मी एक साधा सामान्य दलित समाजाचा माणूस असून मी गरीब कुटुंबातला आहे. आणि मी 15 ते 20 वर्षापासून मुंडे साहेबाचा समर्थक, मुंडे साहेबाचं काम मी इमाने इतबार केलं. कड्यासारख्या आष्टी तालुका कड्यासारख्या ठिकाणी मौलवी बाबाच्या दर्ग्यामध्ये, दर्ग्याच्या शेजारी मोठमोठ्या सभा हे मी माझ्या परिश्रम करून या मोठमोठ्या सभा मुंडे साहेबांच्या घेतल्या. परंतु 15 ते 20 वर्ष मुंडे साहेबांचं मी इमानी इतबारे काम करून आम्हा गरिबांना ह्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला अद्याप आतापर्यंत कुठलाही न्याय दिलेला नाही. म्हणून मी बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य केलं आणि इथून पुढं करणार आहे. येणारा जो उमेदवार आहे लोकसभेचा विष्णू जाधव यांना मी माझ्या परिश्रमामधून आणि भीमसैनिक वंचित आघाडी सर्व जनतेच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका, पाटोदा तालुका, शिरूर तालुका, सर्व तालुक्यामधून जे काय जेवढे जास्तीत जास्त त्यांना म्हणजे सहकार्य करून जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व वंचित आघाडी मिळून आम्ही करणार आहोत. आघाडी म्हणजे MIM आणि बहुजन भारीप महासंघ अशी आमची आघाडी झालेली आहे. आणि ही आघाडी सर्व देशामध्ये सगळीकडे जाती धर्माला घेऊन, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आम्ही पार्लमेंटमध्ये काम करण्याची बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब साहेब जे सांगतील ते आम्ही काम करणार आहोत. बरोबर. तुमचा पक्ष आता यापुढे शेतकऱ्यांसाठी काय करणार? आमचा पक्ष शेतकऱ्यासाठी आमच्या जागा निवडून आल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती, भाजपची होती. आता आमचा पक्ष निवडून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना राज्यघटना तयार केली आणि त्या राज्यघटनेच्या आधारे आम्ही
आम्हाला म्हणजे बहुजनाला, वंचित आघाडीला आम्हाला जनतेने बहुमताने निवडून आल्यानंतर आम्ही जे बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबांच्या घटनेनुसार आम्ही देशामध्ये, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या असतील हे आम्ही त्या पद्धतीने सोडवण्यात येतील. साहेब, आपल्या आष्टी तालुक्यामध्ये आजची दुष्काळी परिस्थिती जी आहे तर त्या बाबतीत ज्या उपाययोजना केल्या जातात त्या कशा प्रकारे अपेक्षित आहेत हे तुम्हाला काय सांगायचं? अपेक्षित काहीच नाही. आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे, जनावरांच्या छावण्या नाहीत, शेतकऱ्यांना जनावरांना टाकायला चारा नाही, पाणी प्यायला नाही आणि मजुराच्या गोरगरिबाच्या जनतेला हाताला काम नाही, अशी देशामध्ये आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती अवघड होऊन बसलेली आहे की जीवन कसं जगायचं, शेतकऱ्यांनी त्या जनावर कसे जगावायचे हा मोठा कठीण प्रश्न सध्या या आष्टी तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे. आष्टी तालुक्याचे भरीपचे तालुका अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले, त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि आपल्या पक्षाचं कार्यपद्धती कशी आहे याविषयी सविस्तर त्यांची मतं मांडले. त्याबद्दल तेज वार्ताच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आणि पुन्हा भेटूया. नमस्कार. जय भीम साहेब, धन्यवाद. आपल्यासोबत आहे भारिप महाआघाडीचे तालुका उपाध्यक्ष बबलू आखाडे. भारिपच्या आष्टी तालुका उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. तर या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, तर या अनुषंगाने तुमचं या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये कशा प्रकारे काम म्हणजे तुम्ही करणार आहात? मी भारिप हे 3 जिल्ह्याचे तालुका 3 जिल्हे ह्या आष्टी तालुक्यामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तसे 11 तालुके आहेत. तर आष्टीमध्ये 3 तालुके आहेत आपले. त्या 3 तालुक्यामध्ये बहुजन वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आम्हाला त्यांच्या घरी वाड्या वस्त्या इथं जाऊन आम्हाला काम करायचंय, लोकांचं परिवर्तन घडवायचंय. आज आपल्या संविधान जे दिल्लीला जाळलं जातं, आज बहुजनाला ते संविधानाचा अधिकार दिल्यामुळेच बहुजन आज शाळेमध्ये कुठल्या सगळ्यामध्ये संविधानाचा हक्क असल्यामुळे तिथं ते आहेत. पण आपल्या संविधानाला धोका असल्यामुळं आज आपल्याला प्राध्यापक विष्णू जाधव हे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांना एक ना एक मत हे परिसरातून आपल्याला आष्टी तालुक्याच्या, शिरूरच्या आणि पाटोद्याच्या जनतेला जाऊन त्यांच्या बहुजन वंचित आघाडीला द्यायचे हे सगळ्याला सांगून आम्ही विष्णू जाधव यांना बीड जिल्ह्यामधून प्रचंड मतांनी विजय मिळवून देणार आहेत आम्ही आणि बाळासाहेबांचे जे हात आहेत ते बळकट करणार आहेत. बाळासाहेबांनी आंबेडकर यांनी जे बहुजन भारिप महासंघ आघाडीच्या वतीने म्हणजे MIM आहे तुमच्या बरोबर आणि भारिप आहे, या दोन्ही पक्षाच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर त्या अनुषंगाने त्यांचं कार्य आणि त्यांची जबाबदारी आंबेडकरांनी घेतलेली आहे. तर या दृष्टिकोनातून तुमचा समाज, तुमची जी समाजामध्ये जी दुफळी चाललेली आहे इतर समाजाच्या वतीने, तर हे सगळं जे आहे तर हे कितपत योग्य आहे हे असं काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे मला असं म्हणायचं की दुफळी ही पक्ष असेल तर होतच असते, पण आज म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. आज विचार अशी करायची गोष्ट आहे, आज अस्तित्व आपलं धोक्यात आहे. अस्तित्व धोक्यात जर ते टाळायचं असेल आणि BJP सरकार आणि RSS ला जर रोखायचं असेल तर आज बहुजन वंचित आघाडी भारिपला मतदान देऊन आणि MIM OWC साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर हे रथाचे एक, बाळासाहेब ह्या साईडचं चाक आहे आणि OWC साहेब ह्या साईडचं चाक आहे. आज महाराष्ट्रभर पूर्ण देशामध्ये 2च नेते असे आहेत की BJP आणि RSS ला टक्कर देणारे नेते हे 2च आहेत. बाकीचे नेते हे दावणीला आणि त्यांच्या खुर्चीला आमिष दाखवून ते खुर्चीला ही झालेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला आज आष्टी तालुका, शिरूर तालुका
आणि पाटोदा तालुका, या पाटोदा तालुक्यामधले लोक जे वैचारिक आहेत, शिरूर तालुक्यातील लोक वैचारिक आहेत. मग तिथे माझा शेतकरी बांधव असो, माझा वंचित असो, माझा साळी, कोळी, माळी, तिळी, कायकाळी, हे सगळेच आज सुशिक्षित लोक आहेत. आज ह्या वेळेस ते अस्तित्वाची लढाई ही वाया जाऊन देणार नाहीत आणि वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करतील हे आम्हाला ठणकावून सांगतो मी. बर, आता तुमचा आष्टी तालुक्यामध्ये मतदार जो आहे तर त्यांना कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे सांगणार की हे जे इथून पाठीमागचं काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांची कार्यपद्धती आणि भारिपची कार्यपद्धती याविषयी काय बोलणार तुम्ही? मला असं म्हणायचं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 70 वर्ष आपल्या भारत देशामध्ये राज्य केलं. त्यांनी राज्य केलं, भाजपालांनी राज्य केलं, शिवसेनेने राज्य केलं. पण आपल्या वंचितांचं जे मताचं फक्त मतापुरतेच आपल्याला वापरण्यात आलं आणि मतापुरतं वापरण्यात आल्याचं मतदान झाल्यानंतर आपले प्रश्न सोडले नाहीत. 70 वर्षात वंचिताचे सोडले नाहीत, साळी, माळी, कोळी, वडराई, कायकाडी सगळ्यांचे सोडवले नाहीत. आणि फक्त त्यांनी सत्तेचा वापर पुरेपूर केला आणि वंचितांना वंचित ठेवलं. 170 घराणे, 69 घराणे आहेत, हे 69 घराण्याने फक्त सत्तेचाच लाभ घेतला आणि जे त्याच्याकडे प्रस्तावित आहेत ते त्यांना त्यांच्यामुळं की ते गरीब राहिले. हे काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी सरकारने हे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये ह्याचं राजकारण केलं, भांडवलशाही केली. RSS भीमा कोरेगावची दंगलमध्ये बी त्यांनी घडवली आणि त्या घडवण्याच्या नंतर त्यांनी असं भांडवल केलं की आज आम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी हे भांडवल चाललंय. आपण या ठिकाणी आलात, आमच्या चॅनलला चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो. पाहत राहा लिव्हिंग एक्सप्रेस मीडिया प्रेचे तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. पुन्हा भेटूया. नमस्कार. जय भीम, जय भारत. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.